बाळ जन्माला आलंय आणि सगळे म्हणतात आहे, आता तर खूप आनंदी आहेस ना. पण आई मात्र रात्री एकटी रडते. कारण ती कोणालाच सांगू शकत नाही. तिला वाटते मी चुकते का? माझ्या मनात असे विचार का येत असतील? माझं बाळ माझ्यावर खुश नाही आहे का? आई, जर तुझ्या विचार वि तुझ्या आई, जर तुझ्या मनात देखील असे विचार येत असतील, माझ्याबरोबरही असं का होतंय? तर थांब. आजचा व्हिडिओ हा तुला घाबरवण्यासाठी नाही, तर तुला वाचवण्यासाठी आहे. नमस्कार माझ्या सर्व आईंनो. आज आपण पोस्टपार्टम डिप्रेशन काय, बेबी ब्लू आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यातला फरक काय, ह्या फरक काय हे समजून घेणार आहोत. हे कमजोरी आहे का? कोणत्या आईंना जास्त रिस्क असतो? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ, कारण हा व्हिडिओ कदाचित एखाद्या नवीन आईचं आयुष्य वाचवू शकतो. तर जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे नेमकं काय. बाळ जन्माला आल्यावर आईच्या मनावर आणि मेंदूवर दीर्घकाळ टिकणारा मानसिक दबाव म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. हे फक्त एक वाईट मूड नाही, हे नखरे नाही आहेत आणि नक्कीच अटेन्शन घेणं तर मुळीच नाही. हे एक मेडिकल आणि इमोशनल कंडिशन आहे. तर हे का होतं, यामागील कारणे काय आहेत? डिलिव्हरीनंतर आणि बाळ जन्माला आल्यानंतर खूप सारे हार्मोन अचानक खाली येतात. बाळाला फीडिंग देण्यासाठी वारंवार उठवावं लागते, त्याची डायपर चेंज करण्यासाठी. त्यामुळे सलग झोपही होत नाही, झोप पूर्ण होत नाही. शरीर अजून जखमी असतं. एका आईवर ह्या जबाबदाऱ्या वाढतात आणि ऐकून अपेक्षाही प्रचंड केली जाते. यामुळे पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकते. तर जाणून घेऊया बेबी ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन यातील फरक काय. तर जाणून घेऊया आधी बेबी ब्लू म्हणजे नेमकी काय. तर ऐका, बेबी ब्लू हे 3 ते 10 दिवस डिलिव्हरी झाल्यानंतर टिकते. तर यामध्ये होते नेमके काय? रडू येते, मूड स्विंग होतात, मूड बदलत राहतात, थोडी चिडचिड होते. पण हां, हे 3 ते 10 दिवसानंतर आपोआपच कमी व्हायला लागते. तर जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. ही भावना 1 आठवड्यापेक्षाही जास्त असते. यामध्ये सतत रडणे, रिकामेपणा, लोनलीनेस फील करणे, स्वतःला दोष देणे, लोनलीनेस फील करणे, गिल्ट तयार होणे, बाळापासून दूर वाटणे आणि कधी-कधी मी नसलेलं बरं असं देखील वाटते. तर ह्या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. बेबी ब्लू हे 3 ते 7 दिवस नाहीतर 1 आठवडा इतकेच दिवस टिकतं आणि ते आपोआप कमीही देखील होते. पण पोस्टपार्टम डिप्रेशन मात्र खूप काळ टिकतं आणि त्याची तीव्रता खूप जास्त असते. त्याच्यामध्ये सारखं रडू येते. तर जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे काय आहेत. पोस्टपार्टम डिप्रेशन झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा आनंद वाटत नाही. बाळावर प्रेम तर असते पण कनेक्शन वाटत नाही. मनात खूप गिल्ट तयार होणे, स्वतःला एक वाईट आई समजणे, सतत थकवा येणे, झोप येत नाही किंवा जास्त झोप येते, भूक न लागणे, लोकांपासून दूर दूर राहणे. यापैकी तुझ्याशी काही जुळते का? तर कमेंटमध्ये नक्की सांग. हे सगळं तुझा दोष नाही आहे. तर तुला एक्झाम्पलसाठी मी एक सांगते. एक आई होती आणि तिचंही पहिली डिलिव्हरी होती, पहिलं बाळ होतं. ती इन्स्टावर तर खूप स्माईल, हॅपी पोस्ट टाकत होती. पण मात्र रात्र झाल्यावर काय? कॅमेरा ऑफ झाल्यावर काय? तर रात्री ती कॅमेरा मिररमध्ये बघायची आणि मिररमध्ये बघल्यानंतर स्वतःलाच म्हणत म्हणत होती की मी एक वाईट आई आहे, मी एक चांगली आई नाही आहे. आणि हाच गिल्ट तिला आतल्या आत खात होता, तिला दुःख देत होता, तिला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नव्हता, तिला झोप येत नव्हती. हीच गोष्ट तिने ही गोष्ट खूप दिवस चालली. पण एक दिवस तिने ही गोष्ट तिच्या एका मैत्रिणीला विचारली आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला डॉक्टरांशी कन्सल्ट करायला सांगितले. मग डॉक्टरांशी कन्सल्ट केल्यानंतर तिला हळूहळू समजायला लागले की हे आपण पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आहोत आणि तिथूनच पुढे तिची हीलिंग जर्नी ही सुरू झाली. तर तुम्ही देखील तिच्यासारखेच तर नाही आहेत ना. तर जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशनशी संघटित काही गैरसमज. खूप लोकांना वाटतं की पोस्टपार्टम डिप्रेशन हे मजबूत आईंना होत नाही, हे फक्त वीक लोकांना होतं. तर असं नाही आहे.
डिप्रेशन हे स्ट्रॉंग लोकांनासुद्धा होते आणि बाळ झालं म्हणजे खुशच व्हायला हवे असे नाही. वेळ जाईल पण सगळे ठीक होईल तसं नाही. तर तुम्हाला एक सत्य सांगू का? स्ट्रॉंग लोकांनासुद्धा डिप्रेशन येतं. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही आहे. आई माणूस आहे, देव नाही. तर जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. यातून बाहेर कसं यायचं पॉईंट नंबर 1. बोला. तुमचा नवरा असो, मैत्रीण, डॉक्टर कोणाशीही तुमच्याजवळ जो जो कोणी असेल त्याच्याशी बोला. तुमचं मन मोकळं करा किंवा कन्सल्टंटशी बोला. 2. झोप. झोप घ्या, शरीराची काळजी घ्या. 3. स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला दोष देणे थांबवा. 4. सोशल मीडिया, कंपॅरिझन बंद करा. प्रोफेशनल हेल्प घ्यायला लाजू नका. डिप्रेशन म्हणजे तू वाईट आई नाही आहेस. डिप्रेशन म्हणजे तुला आधाराची गरज आहे. आई, आज तू थकलेली असशील, पण तू अपयशी नाही आहेस. आज तू रडत असशील, पण तू कमजोर नाही आहे. तू मदत मागते याचा अर्थ तू धाडसी आहेस. जर आज तुला कोणीच सांगत नसेल, तर मी सांगते, तू एक चांगली आई आहे, तू एक पुरेशी आई आहे आणि हा काळ नक्की जाणार आहे. हा व्हिडिओ कोणाला पाठव जिच्या डोळ्यात शांत वेदना आहेत. आपण सगळे एकत्र हील होऊयात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओ.